यायचं असं उलटे गणित हिंदू महासभेचं नाहीये. माझ्याबरोबर व्यासपीठावर आमचे प्रदेश पदाधिकारी उमेशजी कुलकर्णी बसलेले, स्वतः पत्रकार आहेत, मनोजजी तारे, आदिती जोशी मॅडम, शिल्पा मॅडम आमच्या पुणे शहर अध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या, आणि नीता जोशी मॅडम ॲडव्होकेट वकील आघाडीचं काम बघतात. आता उमेदवारी घोषित करत असताना सर्वात पहिला प्रश्न असा आहे की महानगरपालिका नेमकं कोणत्या मुद्द्यावर लढवावी हे आताही राजकीय पक्षांना कळलेलं नाही असं हिंदू महासभा स्पष्टपणे मानते. धर्माचं राजकारण महानगरपालिकेत तरी असू नये, मग शनिवारचा दर्गा निघाला का नाही, फक्त लोकांची माती बडकवायची त्याच्यावर मतदान करायचं हे हिंदू महासभेला बिलकुल नकोय. आम्ही फुकटच्या यात्रा करणार नाही, आम्ही लोकांना कोणती आमिष दाखवणार नाही, आम्ही दिवाळीचे भेटी देणार नाही, आणि मतदारांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की मतदान हे असं भेटी घेऊन स्वतःची किंमत करू नका. महापालिकेमध्ये 165 उमेदवार पाहिजे, तुम्ही आता अजून किती लोक? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते हिंदू महासभेचे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये हिंदू महासभेचं सरकार होतं, सत्तेत होती एकेकाळी. आधी योगी आदित्यनाथांचे गुरु स्वामी अग्निवेशजी हे हिंदू महासभेकडून 3 वेळा खासदार होते. नंतर प्रत्येक संस्थेला जसा राजकीय संघटनेला थोडा बॅड पॅच येतो, जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष 2 होते, मध्यंतरी राष्ट्रवादीचा वाईट पॅच, आता समजा शिवसेनेचा वगैरे थोडा वाईट पॅच चालू आहे, तसं हिंदू महासभेने काही काळ आला असेल वाईट. आता परत त्यातून पुनरुत्थान होतंय. पुन्हा एकदा आम्ही नवीन फळी तयार करून येतोय. नाशिकमध्ये वृक्षतोडीचं सगळ्यात पहिलं आंदोलन आम्ही केलं, नंतर सर्व राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उतरले. नाशिकमधून आम्हाला काही उमेदवार इच्छुक आहेत, पूर्ण महाराष्ट्रात काही आणखी लोक मिळतील. हा आमच्यासाठी संघटनेचा बांधणीचा काळ आहे.